काही महिन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री विविध वादात सापडतायत। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतायत। अशातच आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अडचणीत सापडलेत। कारवाईच्या नावाखाली सरनाईकांनी रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। बघूया याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं? अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास। शिवसेनेचे आणखी एक मंत्री प्रताप सरनाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे। यामागचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात रॅपिडो बाईक्सवारावर केलेली ही कारवाई। याच कारवाईला दिखावा म्हणत आमदार रोहित पवारांनी बोट ठेवलंय। प्रताप सरनाईकांनी कारवाई केलेल्या रॅपिडो कंपनीकडूनच त्यांचा मुलगा विहंग यांनी प्रो गोविंदासाठी स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप केलाय। रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली। बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली, मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली। काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं असं तिथं विचारण्यात आलं। आणि आता त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल, अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे। राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापही अधिकृत परवानगी दिलेली नाही, पण मंत्रालय परिसरात अनधिकृत बाईक टॅक्सी चालकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रंगेहात पकडलं होतं। सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत। त्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईकांनी उलट तपासणी करण्याचं ठरवलं। रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपवर मंत्री सरनाईकांनी स्वतः अनोळखी नावानं बाईक बुक केली। त्यानंतर बाईक टॅक्सी त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालय परिसरात चौकामध्ये हजर झाली। अनधिकृतरित्या बाईक ॲप चालवणाऱ्या संस्थेचा भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला। संबंधित रॅपिडोवर कारवाई करण्याचा इशारा दिला, पण संबंधित कंपनीकडनं त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप होतोय। 2-3 महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली, ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे? तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात, हे टोटली अनएथिकल आहे। हे नैतिकतेला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबतीत काय निर्णय घेणार हे आम्ही सर्वजण बघत आहोत। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय। इव्हेंटसाठी पैसे उभे करायचे असतील तर मंत्र्यांना काय काय करावं लागतं असा टोला लगावलाय। परिवहन मंत्र्यांनी आपल्या इव्हेंटसाठी पैसे कसे उभे करायचे याचा डेमो महाराष्ट्र सरकारला दाखवला। आधी एका खासगी ॲपवरनं बाईक बुक करायची, मग गरीब बिचाऱ्या बाईकवाल्याला पकडायचं। ॲपवरनं बाईक चालवणं नियमबाह्य आहे असा स्टंट करायचा। त्याचे व्हिडिओ बनवून परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट आहेत असा PR करायचा आणि मग अडचणीत आलेल्या या खासगी ॲपवाल्यांकडून इव्हेंट्ससाठी निधी मिळवायचा। किती छान आयडिया आहे ना? महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना निधी कसा उभा करायचा याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिलाय। बेडरूम मध्ये पैशांनी भरलेल्या बॅगच्या व्हिडिओवरनं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, कांदिवलीमध्ये सावली बार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आता प्रताप सरनाईकांवर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री एकामागोमाग एक अडचणीत सापडताना दिसतात। पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।